मुद्दे शेतकरी मित्रांचे असतात की आमचा नेपियर घास सुरुवातीला लावलं का सुरुवातीला एकदम चांगला त्याचा रिस्पॉन्स भेटतो, त्यानंतर कालांतराने ते व्यवस्थित येत नाही, त्याची वाढ होत नाही, त्याची साईज होत नाही। 3 वर्षाचा प्लॉट आहे, कंटिन्यू आम्ही कटिंग करतोय। 3 वर्षानंतरही आम्हाला याचं पूर्णपणे व्यवस्थित कटिंग भेटतंय, व्यवस्थित साईज भेटतंय, सगळ्या गोष्टी भेटतायत। थंडीचे दिवस आहे तरी पण तुम्ही सुद्धा बघू शकताय ग्रोथ वगैरे सगळे चांगले आहेत। आणि नेपियर गवत गिन्नी गवत म्हटलं की शेतकरी मित्र त्याला खूप कमी खर्च करतात, खूप कमी मशागत करतात आणि नंतर म्हणतात की आमचं नेपियर घासाची वाढच होत नाही, आम्हाला रिस्पॉन्सच भेटत नाही। अमेरिकन नेपियर घासाविषयी सुद्धा भरपूर शेतकरी म्हणतात का ते असं तसं, पण तुम्ही आमच्याकडे बघू शकता प्रत्येक फुटवानी फुटवा सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित पद्धतीने असतात। हा सेकंड कापणी आहे, सेकंड कापणी सुद्धा तुम्ही बघू शकताय किती झालेली आहे 2 महिन्यामध्ये। तर आपण याला आता एक बेसिक डोस देणार आहे, तो जास्त महागाचा पण नाही आहे, जास्त खर्च पण आपल्याला करायचं नाही आहे, स्वस्तातली स्वस्तात आपण तो डोस टाकून घेऊया। तर आपल्यापाशी इथं आहे बायो पोटॅश आहे दाणेदार मधलं, त्याच्यानंतर सिंगल सुपर फॉस्फेट आहे दाणेदार मधलं आणि आपल्याकडे युरिया आहे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, यश गोट फार्म अँड सीड्स या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, माझ्यापाशी बघू शकताय तुम्ही विविध प्रकारचे नेपियर घास आहेत आणि भरपूर शेतकरी मित्रांचे आम्हाला प्रश्न कंटिन्यू स्वरूपात असतात की आमचं नेपियर घासाचा ग्रोथ होत नाहीये, वाढ होत नाहीये, चांगला रिस्पॉन्स देत नाहीये। तर याच्या मागचे आपण आज कारण बघणार आहोत। तर सर्वप्रथम मी तुम्हाला इथं दाखवू इच्छितो की तुम्ही बघू शकता हे आहे अमेरिकन 5G नेपियर घास, सेकंड कटिंग आहे। सेकंड कटिंगचा हा पूर्ण प्लॉट आहे, बघू शकताय एक समान एक सारखा हा संपूर्ण प्लॉट आहे, सेकंड कापणीचा आहे। जबरदस्त एकदम रिझल्ट आहे, खूप भयानक असा रिझल्ट आहे। याचं पण कारण मी तुम्हाला सांगणार आहे। त्याचबरोबर मित्रांनो इथं तुम्ही माझ्यापाशी बघू शकताय इथं आहे 4G बुलेट सुपर नेपियर आणि सध्या परिस्थिती मित्रांनो याची एक 4-5-6 फूट याची हाईट आहे आणि हा 3 वर्षाचा प्लॉट आहे, कंटिन्यू आम्ही कटिंग करतोय। 3 वर्षानंतरही आम्हाला याचं पूर्णपणे व्यवस्थित कटिंग भेटतंय, व्यवस्थित साईज भेटतंय, सगळ्या गोष्टी भेटतायत। आणि त्याचबरोबर इथं आहे ऑस्ट्रेलियन रेड नेपियर, याचा पण ग्रोथ सगळा चांगला आहे। थंडीचे दिवस आहे तरी पण तुम्ही सुद्धा बघू शकताय ग्रोथ वगैरे सगळे चांगले आहेत। तर आता मी येतो मुद्द्याकडे। मुद्दे शेतकरी मित्रांचे असतात की आमचा नेपियर घास सुरुवातीला लावलं का सुरुवातीला एकदम चांगला त्याचा रिस्पॉन्स भेटतो, त्यानंतर कालांतराने ते व्यवस्थित येत नाही, त्याची वाढ होत नाही, त्याची साईज होत नाही। तर हाच जो प्रश्न आहे भरपूर विविध शेतकरी मित्रांना पडलेला असतो। तर याच्या मागचं मी कारण सांगतोय। जसं की शेतकरी मित्रांनो, आपण सुरुवातीला फर्स्ट टाइम नेपियर गवताची लागवड करत असतो। नवीन लागवड करते वेळेस शेतकरी मित्रांना आपण काय करत असतो, जमिनीची चांगली मशागत करत असतो, सरी पाडत असतो, त्यासाठी सिंगल सुपर फॉस्फेट टाकत असतो। त्या अनुषंगाने त्या जमिनीमध्ये जे अन्नद्रव्य असतं ते अन्नद्रव्य खाऊन आपलं जी नेपियर गवत आहे ते नेपियर गवत मोठं झालेलं असतं। आणि नेपियर गवत गिन्नी गवत म्हटलं की शेतकरी मित्र त्याला खूप कमी खर्च करतात, खूप कमी मशागत करतात आणि नंतर म्हणतात की आमचं नेपियर घासाची वाढच होत नाही, आम्हाला रिस्पॉन्सच भेटत नाही। जसं की शेतकरी मित्रांनो, आम्ही कंटिन्यू स्वरूपात नेपियर घासाची शेती करतो। आमच्याकडे प्रत्येक हंगामामध्ये प्रत्येक ऋतूमध्ये नेपियर घास हा एकदम व्यवस्थित प्लॉट असतात। आता तुम्ही समोर बघू शकता थंडीचे दिवस आहे आणि प्लॉटची हाईट सुद्धा तुम्ही बघू शकताय। आणि अमेरिकन नेपियर घासाविषयी सुद्धा भरपूर शेतकरी म्हणतात का ते असं तसं, पण तुम्ही आमच्याकडे बघू शकता प्रत्येक फुटवानी फुटवा सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित पद्धतीने असतात। हा सेकंड कापणी आहे, सेकंड कापणी सुद्धा तुम्ही बघू शकताय किती झालेली आहे 2 महिन्यामध्ये। सुरुवातीला त्याला वेळ लागतोय। तर ज्याही गोष्टी आहे आपण लाईव्ह मध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। हा आहे इंडोनेशियन बाहुबली स्मार्ट नेपियर, याची हाईट बघू शकताय तुम्ही एक सर्वसाधारण 4-5 फूट झालेली आहे। मुळातच याची हाईट एवढी असते। जर हा एवढा झालेला आहे गवत तर हा कशाच्या जोरावर झालेला आहे की पहिल्यांदा आपण आपल्या शेतीमध्ये जे अन्नद्रव्य टाकले होते, जे खतं टाकले होते ते खतं खाऊन हा मोठा झालेला आहे। मग आता आपण सेकंड कापणीचा विचार करूया। जसं की तिकडं आपण मोठं पाहिलं आणि इथं छोटं आहे,
मग सेकंड कापणीला हे छोटं वाढत का नाही, हा ग्रीप का घेत नाही? तर मित्रांनो आपण काय करतो, नेपियर गवत म्हटलं की याला खत पाणी करत नाही, याला मशागत करत नाही, त्यामुळे आपल्याला याचा रिस्पॉन्स मिळत नाही. मग याला कुठलं खत टाकलं पाहिजे, मशागत कशी केली पाहिजे हे पण मी तुम्हाला लाईव्ह मध्ये सांगणार आहे. कारण की आपण याला ढोस टाकतोय. जसं की याला जर मोठं व्हायचं असलं तर हे जमिनीमधलं संपूर्ण अन्नद्रव्य शोषून घेतं, खाऊन टाकलं, आपली जमीन तात्पुरती निकष होती, त्यामुळे आपल्याला याचा रिस्पॉन्स भेटत नाहीये. चला तर आपण याला आता एक बेसिक डोस देणार आहे. तो जास्त महागाचा पण नाहीये, जास्त खर्च पण आपल्याला करायचं नाहीये, स्वस्तातली स्वस्तात आपण तो डोस टाकून घेऊया. गिन्नी गवताला आपण बेसिक डोस टाकला पाहिजे, याची DAP पण तयार होती. तर आपल्यापाशी इथं आहे बायो पोटॅश आहे दाणेदार मधलं, त्याच्यानंतर सिंगल सुपर फॉस्फेट आहे दाणेदार मधलं, आणि आपल्याकडं युरिया आहे. तर हे तिन्ही खत मिश्रित करून आपल्याला आपल्या गिन्नी गवताच्या प्लॉटला हे खत टाकायचे आहे. एकदम छान आणि एकदम जबरदस्त याचा आपल्याला रिझल्ट भेटतोय. चला आता हे पूर्ण खत आपण काढून घेऊया. मित्रांनो सर्व हे तिन्ही जी खतं आहेत ते आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत. पोटॅश, युरिया, दाणेदार, आणि हे खतं आता आपल्याला आपल्या नेपियर गवताला टाकायचे आहे. तर ते कशा पद्धतीने आपण लाईव्ह मध्ये बघूया. आता सर्वप्रथम हे आपलं अमेरिकन साईज आहे आणि पूर्णपणे आपल्याला असं या साईडला अशी पेअर करून घ्यायची खताची, जेणेकरून जे आपले खतं आहेत ते खतं व्यवस्थित पडतील आणि आपल्या नेपियर गवतांना ते व्यवस्थित लागू होतील. आणि काय होतंय, आपण कटिंग ज्या वेळेस करतो नेपियर गवताची त्यावेळेस ते गवत जमिनीमधलं अन्नद्रव्य खाऊन वाढलेलं असतं. तर नेक्स्ट टाइम त्यांना वाढायसाठी खताची आवश्यकता असते. तर कटिंग झाल्याच्या नंतर आपण एक बेसिक डोस टाकून त्याच्यामध्ये अशा पद्धतीत मेहनत करून घेऊ शकताय. खत आहे तो खत पूर्ण गिन्नी गवताला टाकलेला आहे. आणि काय होतंय मित्रांनो, आपले जो प्लॉट असतात 3-3, 4-4, 5-5 वर्षाचे असतात, आणि भरपूर शेतकरी काय म्हणतात काय इतके दिवस झाले 4-5 वर्षे ग्रोथ करत नाही, काय करत नाही. त्याचं एक कारण सुद्धा आहे. जसं की जी आपली जमीन आहे, जर हे जी नेपियर गवत आहे, ह्या पूर्ण नेपियर गवताला ज्या मुळ्या असतात पूर्णपणे अशा जमिनीमध्ये संपूर्ण अशा मुळ्या झालेल्या असतात, त्याच्यामुळे आपल्याला याचा एक खोडा फोडावा लागतो, याच्यामध्ये हाकावं लागतं, त्याच्या जारा तोडावं लागतात. जेव्हा त्याच्या जारा तोडू त्याच्या मुळ्या तुटत्या तेव्हा ते दुबारा पिकअप घेतं आणि त्याला नवीन पालवी फुटतं, नवीन मुळी फुटतं. त्यामुळं काय होतंय, गिन्नी गवताला पिकअप बसतो, ग्रोथ बसतो. तर आपलं गवत इथं बैल मेहनत हाकण्यासारखं नव्हतं, त्यामुळं आपण इथं जे छोटं ट्रॅक्टर आहे, छोटं ट्रॅक्टरच्या साहाय्याने आपण याच्या जारा तोडण्याचं काम केलेलं आहे, मुळ्या तोडण्याचं काम केलेलं आहे. बघू शकताय तुम्ही आता इथं सुद्धा पूर्णपणे जसं जी ट्रॅक्टर हाकतोय तर बघू शकता हे पूर्णपणे ज्या मुळ्या आहेत खाली गिन्नी गवताच्या मुळ्या ढिल्ल्या झालेल्या आहेत. जसे की 2-4 वर्ष झालेले आहे, त्याच्यामुळं ते थोडंसं रान चोपटल्यावानी होतं, दबल्यावानी होतं. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं, एक बेसिक चांगल्या पद्धतीत ढोस टाकून घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये आपल्याला हाकणी करून घ्यायची आहे. तुम्ही लोकचं मोघडा कुठल्याही प्रकारचं हाकू शकता. आपण याच्यात ट्रॅक्टरच्या साहाय्याने हाकणी केलेली आहे. आणि आता आधीचा आपला पिकअप तर चांगलाच आहे, कारण की आपण 1-2 कटिंग झाल्याच्या नंतर याला ढोस आणि मेहनत करत असतो. त्यामुळे जे आपले प्लॉट आहेत असे अतिशय भारी जबरदस्त खतरनाक असतात. आपणही आपल्या गिन्नी गवताला विशेष याची काळजी घ्यावी, 1-2 कापल्यानंतर ढोस टाकावा आणि त्याची मेहनत करून घ्यावी. आणि आपल्याला ही नेपियर गवताचा, गिन्नी गवताचा खूप चांगला असा रिझल्ट भेटेल. तर व्हिडिओ आवडला असेल नक्कीच एक लाईक करा आणि असेच नवनवीन शेतीविषयी, चाऱ्याविषयी व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला हिट करा, जेणेकरून काय होईल आपल्याला नवनवीन असेच व्हिडिओ बघायला मिळतील. तर थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जवान जय किसान.